नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। आज मतकर्तव्याची सर्वत्र धामधूम होती आणि सर्व ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती। दुपारी 3 वाजेपर्यंत पुण्यामध्ये 40.5% मतदान झाल्याचं सरकारने कळवलेलं आहे। तथापि हे मतदान पुढच्या 3 तासांमध्ये 55 ते 60% पर्यंत जाऊ शकतं, कदाचित त्याहीपेक्षा जास्ती जाईल असा अंदाज व्यक्त केला जातो। या मतदारसंघांमधनं फेरफटका मारला असताना अनेक उमेदवारांनी सहकुटुंब मतदान केल्याचं दिसून येतं। मतकर्तव्य बजावत असताना मतदान हा शब्द वापरू नये अशी परिवर्तन संस्थेनं आम्ही मागणी केली आणि त्यालाही नागरिकांनी प्रतिसाद दिला। कर्तव्य म्हटल्यानंतर जबाबदारीची जाणीव होते आणि त्या ठिकाणी आपण ज्याला मतकर्तव्य करतो त्याला देखील त्या मताच्या कर्तव्याची जाणीव असायला हवी अशी भूमिका आम्ही सातत्याने मांडतोय। पुणे शहरातल्या अनेक केंद्रांवरून घेतलेला हा आढावा खास तुमच्याकरता। बघा, गेली 35 वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी आज ह्या निवडणुकीमध्ये प्रचार करत होतो। तर प्रचाराचा भाग वेगळा आणि 35 वर्षाची जी कौटुंबिक नाती निर्माण झाली त्याच्यामध्ये प्रचार करता करता हीच आठवणी आल्या। एक परिवार म्हणून, एक कुटुंबातला सदस्य म्हणून ही चर्चा जास्त रंगत होती आणि सगळं समाधान झालं की आयुष्यामध्ये आपण काय कमवलं तर माणसं कमवली। आणि या 35 वर्षामध्ये प्रत्येक घरात गेल्यानंतर माझं नाव सांगायला नाही लागलं। कुठे गेलो तरी दंगेकर काकाले, भाऊ आला आणि जी नाती निर्माण झाली त्या नात्यांमध्ये आता निवडणूक बाकीची प्रक्रिया ही हा सिस्टीमचा भाग आहे। परंतु जो मला आनंद मिळाला, जे प्रेम मिळालं, जे सहवास मिळाला आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला, या गल्लीत मी राहणारा कार्यकर्ता, त्याला लोकसभेपर्यंत या जनतेने मला लोकसभेपर्यंत निवडणुकीला त्यांच्याच आशीर्वादावर मी पोहोचलो। विधानसभेत गेलो, मी हक्क बजावलेला आहे। काय सांगाल? सर्वात प्रथम मतदान हे पवित्र कर्तव्य आहे। प्रत्येक नागरिकांनी बजावावं, 100% मतदान व्हावं ही आपल्या सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांची ही एक अपेक्षा आहे। त्याप्रमाणे उमेदवार असलो तरी आज मी मतदार आहे। या ठिकाणी मी माझ्या स्वतः संपूर्ण कुटुंबासमवेत माझ्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करेल की आपण सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क लवकरात लवकर बजावावा। सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत ही आपल्या मतदानाची वेळ आहे। आपण लवकरात लवकर येऊन मतदानाचा हक्क बजावावा। आज या ठिकाणी कसबा मतदारसंघात मी स्वतः उमेदवार आहे। मला सर्वांनी अनुक्रमांक 3 हेमंत नारायण रासने कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला मतरूपी आशीर्वाद द्यावा। मला 5 वर्ष आपले काम करण्याची संधी द्यावी आणि मी त्या आपण दिलेल्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवेल असा विश्वास मी आपल्याला सर्व आपल्या माध्यमातून जनतेला देतो। आज मतदानाचं पवित्र कर्तव्य बजावण्याचा दिवस आहे। आम्ही आमचा मतदानाचा हक्क पूर्ण कुटुंबासकट बजावलेला आहे आणि सगळ्यांना पण मी आव्हान करते की आपलं मतदानाचं कर्तव्य आज पूर्ण करा, मोठ्या संख्येने मतदान करा। नाही, मतदानाची प्रक्रिया खूप व्यवस्थित सगळीकडे चाललेली आहे आणि प्रशासन पण ह्याच्यामध्ये खूप योग्य रीतीने लोकांना मार्गदर्शन करतायत। खूप मोठ्या संख्येने मतदार पण बाहेर पडलेला तुम्हाला दिसतोय आणि मला असं वाटतं की मतदानाचं पर्सेंटेज ह्या वेळेस खूप आपण ते पार्टी ठरवते नंतर। हो, नाही काही छान वातावरण आहे सगळीकडे। मतदानासाठी खूप लोक रांगा लावून आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की खूप जास्तीत जास्त मात्रेमध्ये आज मतदान होईल आणि एक ऐतिहासिक असा विजय हा शिवाजीनगर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने लागेल। यावेळी तुम्ही दुसऱ्यांदा आता विधानसभेत जाणार, काय तुमची काय वाटतं आणि किती लीड तुम्ही? नाही, 51% मतं मिळवायचा हाच आमचा ऑब्जेक्टिव्ह आहे। मला असं वाटतं की आम्ही कम्फर्टेबली तिथपर्यंत पोहोचू। जाऊ ना, थांबा तुम्ही पण।
तर मी राहायला माझं मूळ घर लोहानगरमध्ये असल्यामुळे मी कसबा मतदारसंघाचा मतदार आहे. आता या ठिकाणी मी मतदान केलेलं आहे. स्वपत्नीसह मतदानाचा हक्क बजावून आलो आहे आणि मी माझ्या मतदारसंघातही सकाळपासून फिरतोय. मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळतोय आणि मतदार 100% माझ्या पाठीशी राहतील असा आत्मविश्वास आहे. पहिले काय सांगा नंतर आता विधानसभेची निवडणूक आहे. त्याच्यामध्ये आज मतदान मी पुणे शहरातल्या शिवाजीनगर मतदारसंघामध्ये विद्याभवन शाळेमधल्या 192 क्रमांकाच्या बूथमध्ये मतदान केलेलं आहे. गेल्या वेळेला बऱ्याचशा ठिकाणी मतदान केंद्रांमध्ये लोकांची गैरव्यवस्था झाली होती. रांगेत उभं राहायला लागलं होतं. त्याचबरोबर मंडप नव्हते, सावलीची व्यवस्था नव्हती. परंतु सगळीकडची माहिती जी येते त्याच्यानुसार यावेळेला निवडणूक आयोगाने योग्य ती कार्यवाही केलेली आहे आणि त्याच्यात मुंबई महानगरपालिका इथली नोडल एजन्सी असल्यामुळे त्यांनी ही सगळी व्यवस्था मुंबईतनं पुणे महानगरपालिकेने अशा पद्धतीने निवडणूक आयोगाने केलेलं आहे. यावेळची निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी गाजते आहे. परंतु महत्त्वाचा भाग म्हणजे संविधान वाचवणं, त्याचबरोबर महायुती शासनाने केलेल्या विविध योजना. मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं या शहरातला सुद्धा एकूण सगळ्या केंद्रांचा प्रतिसाद पाहता निश्चितपणे नागरिक गेले 10 वर्ष मोदीजींचं सरकार, मागच्या 2.5 वर्षाच्या काळातलं राज्यातलं महायुतीचं सरकार, 2014 ते 19च्या काळामधलं माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं युती सरकार, हा जर कामाचा आलेख पाहिला तर या महाराष्ट्रातली जनता नेहमीच विकासाला प्राधान्य देते, भविष्याला महत्त्व देते आणि याचा विचार करता पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल याच्याबद्दल आमच्या कोणाच्या नाही, जनतेचं एकूण हे जर आज पाहिलं आपण सगळ्यांशी मी बोलतोय, लोक भेटतायत सांगतायत, 100% राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल. महाराष्ट्रातली जनता ही महायुतीला समर्थक. गेल्या 3 निवडणुकीमध्ये कसब्याची पोटनिवडणूक, लोकसभेची निवडणूक आणि आजच्या निवडणूक आम्ही हा मुद्दाम उपक्रम सुरू केला आहे. कारण सकाळच्या वेळेला मतदान कमी होत असतं, सकाळच्या वेळेला मतदान खूप कमी होत असतं, ते वाढावं यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याला लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. आज सकाळी 7 वाजता आम्ही सुरू केलं. आत्तापर्यंत साधारणतः 2,500 ते 3,000 लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि प्रत्येकाने मतदान केलेले दाखवल्याशिवाय आम्ही हे करत नाही. त्यामुळे लोकांचा उत्साह येतोय आणि एक चांगला प्रकारचा कट्टा आज आम्ही आयोजित केलेला आहे आणि लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. अनेक वर्ष आणि पुण्यामध्ये आता अनेक ठिकाणी हा उपक्रम चालू होईल असा आम्हाला विश्वास वाटतो. नमस्कार, मी दिलीप प्रभात. मी मत दिलं, तुम्ही द्या. मतदान नाही, मतकर्तव्य. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. आज मतकर्तव्याचा दिन. या दिनाच्या दिवशी प्रत्येक नागरिकानं ज्यांनी मतकर्तव्य बजावलं त्यांचं आम्ही अभिनंदन तर करतो, पण ज्यांनी मतकर्तव्याकडे पाठ फिरवली त्यांच्याकरता मात्र आता आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील. नेमकं काय करायचं हे आता प्रेक्षकांना तुम्हीच सांगा. लोकशाहीच्या रक्षणाकरता मतकर्तव्य करणं आवश्यक आणि चर्चेकरता मात्र मतकर्तव्य न करणारेच आपल्याला आघाडीवरती दिसतात. तेव्हा एकूणातच महाराष्ट्रातल्या मतकर्तव्य दिनाच्या दिवशी मतदान दुपारी 3 वाजेपर्यंत हे 40% झालेलं दिसून येतं. पुढील 3 तासामध्ये ते 55 ते 60% जाईल अशी भूमिका जाणवते. सरकार कोणाचं येणार याहीपेक्षा ते कसं येणार असा आता महत्त्वाचा विषय झालेला आहे. कोणाचं सरकार येणार हे प्रिडिक्ट करणं गेल्या 5-10 वर्षातले अनुभव पाहता अतिशय अशक्य वाटतं. अनेक रिपोर्ट्स फेल जातात. अनेक ठिकाणची मतांतर आपल्याला मिळतात. शेवटच्या दिवशी मतकर्तव्याला जाताना नागरिक काय करतो हे आपल्याला कधीच माहीत नाही. तेव्हा येत्या 23 तारखेला दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूयात
पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.